कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलेला आहे. कामाच्या प्रचंड दबावामुळे मुंबईत एका 25 वर्षीय कर्मचाऱ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सौरभ कुमार लड्ढा असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. सौरभ हा IIM ग्रॅज्युएट आहे. तो मॅकिन्से कंपनीत काम करत होता. सौरभने अमेरिकन सल्लागार आणि व्यावसायिक सेवा बेहमत मॅकिन्से अँड कंपनीसोबत देखील काम केलं आहे. सौरभवर कामाचा प्रचंड दबाव असल्याचं सांगण्यात येत आहे. कंपनीत इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर सौरभला कामावर घेण्यात आलं होतं. त्याला अहमदाबादमध्ये असाइनमेंट देण्यात आली होती. अहमदाबादवरून परतल्यानंतर सौरभने त्याच्या इमारतीच्या 9व्या मजल्यावरून उडी मारली. स्वतःची जीवनयात्रा संपवली. सौरभ त्याच्या रूममेटसोबत राहत असल्याची माहिती मिळते. प्रतिष्ठित IIT मद्रासमधून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी पूर्ण करणाऱ्या सौरभनं IIM कलकत्ता या प्रमुख संस्थेतून MBA पूर्ण केलं होतं. पोलिसांनी सांगितलं की ते सौरभच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अहमदाबाद प्रकल्पावर काम करणाऱ्या वरिष्ठांसह त्याच्या रूममेट्स आणि सहकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. सौरभच्या पश्चात त्याचे आई वडील आहेत. त्याचे आई वडील पुण्यात राहतात. ही घटना उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची दखल घेतली आहे. तसेच या विषयावर ऑनलाईन चर्चा देखील सुरू झाली आहे. यापूर्वी या कंपनीत काम केलेल्या काही व्यक्तींनी तसंच ज्यांना संबंधित फर्मबद्दल ज्यांना माहिती आहे अशा लोकांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यापैकी अनेक जणांनी कंपनीतील वर्क कल्चरला चुकीचं म्हटलं आहे. कंपनी मॅकिन्से यापूर्वी अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. यात तिच्या कार्यपद्धतीची शुद्धता, US सरकारच्या करारातून नफा मिळवण्यापासून भ्रष्ट कॉर्पोरेशनला संरक्षण देण्याचा समावेश आहे. अलीकडेच मॅकिन्से आणि कंपनीवर जगभरातील हुकुमशाही राजवटींसोबत काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.